हॅलो, नमस्कार सगळ्यांनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर हे पहा, आज ना शिमला मिरची बनवणार आहे. त्यासाठी मी 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, 1 कांदा घेतलेला आहे, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. तर प्रथम आपण आहे ना आता कांदा चिरून घेऊया. तर हे पहा, आपण आहे ना असा उभा उभा कांदा कापून घेणार आहोत. एकदम पातळ असा करायचा आहे, खूप पातळ नाही खूप जाड पण नाही. तर त्या पद्धतीने बघा असं करून घ्यायचं आहे. कारण आपण शिमला मिरची पण अशी उभी चिरणार आहोत, त्यासाठी कांदा पण असा उभा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. तर पहा, कांदा आपला चिरून झालेला आहे. आता शिमला मिरची कशी चिरायची पहा. ह्या आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला. पण मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने लांब लांब अशी आपल्याला एकदम पातळ अशी लांब लांब अशी मी कापून घेतलेली आहे. तर दोन्ही शिमला मिरची मी कापून घेते. 2च शिमला मिरचीची भाजी करणार आहे, कारण मी एकटीच खाण्यासाठी आहे आज. तर हे पहा, शिमला मिरची उभी चिरून घेतली, कांदा एक उभा चिरून घेतलेला आहे आणि आलं लसूण किसून घेतलेलं आहे. आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया. तर हे पहा, तेल आता आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यात थोडी मोहरी घालूया, जिरं घालूया, छान असं तडतडून द्यायचं आपल्याला. जिरं मोहरी तडतडली की कांदा घालायचा आहे. जास्त कांदा आपल्याला परतायचा नाही, त्याचा कच्चापणा जाईपर्यंतच आपण कांदा परतून घेणार आहोत. त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालायची आहे, ते आपण किसून घेतलेलं आहे, ते घालायचे आहे. एकदम छान लागते भाजी चवीला. परतून घेऊया चांगलं. तर हे पहा, आपला कांदा आता झालेला आहे. त्याच्यात आपण शिमला मिरची घालून घेऊया. त्या तेलामध्ये आपण आता मस्त अशी फ्राय करायची शिमला मिरची. मीठ घालणार आहोत. शिमला मिरची आपल्याला जास्त शिजवायची नाही आणि ती पटकन शिजते. मीठ घातलं म्हणजे पटकन मऊ पडते. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. 1 मिनिटभर आपण झाकण ठेवणार आहोत. तर हे 1 मिनिटभर झालेलं आहे. त्याच्यात आता आपण थोडीशी हळद घालू. अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. चवीनुसार लाल तिखट घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक चमचाभर मी किसलेलं खोबरं घालतीये, त्याने छान टेस्ट येते आपल्या या भाजीला. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं 1 चमचाभर आणि त्याला थोडीशी लपलपीत अशी भाजी करायची असेल तर थोडंसं पाणी घालायचं. थोडंसं मी पाणी घालतीये. एकदम सुकी भाजी नाही करायची मला. आणि तुम्हाला एकदम सुकी ठेवायची असेल तर अशीच वाफेवर शिजू द्यायची आहे. मी कपभर पाणी घातलेलं आहे.
आता झाकण ठेवते 1-2 मिनिट. आता झाकण काढून चेक करूया. हे पहा, भाजीची जर तयारी करून ठेवली ना, पहिली मिरची वगैरे कांदा चिरून ठेवला ना, तर पटकन 5 मिनिटात ही भाजी होऊ जाते. आता कोथिंबीर घालू. चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी एकदम छान लागते. तुम्हाला जर माझी शिमला मिरचीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. अजून एखादा मिनिट. तर हे पहा, आता आपली भाजी झालेली आहे. छान अशी, असं खूप पातळ पण नाही धरली, अशी लपथपीत आपली ही भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्की करून पहा. आवडले तर लाईक, शेअर, कमेंट करा. आपली ही रेसिपी तयार.